साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स गडहिंग्लज आजरा व चंदगड तालुक्यातील पहिले इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज। तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद, प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष लक्ष, शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम, गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप उपलब्ध, स्पर्धा परीक्षा CA आणि CS परीक्षांचे विशेष मार्गदर्शन, नामांकित कंपन्या, बँका, फार्मास्युटिकल कंपनी, IT बेस्ड कंपनी यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत थेट प्लेसमेंट, प्रशस्त व समृद्ध ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, खेळाडूंसाठी विशेष सवलत, स्वतःचे प्रशस्त क्रीडांगण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता साधना एज्युकेशन सोसायटी, कडगाव रोड, गडहिंग्लज। वयाच्या 80व्या वर्षी देखील तरुणांना लाजवेल असा उत्साह असणारे शिवराज महाविद्यालयाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या आभार दौऱ्याच्या प्रसंगी महाराजांना कोल्हापूर बेळगाव वाया संकेश्वर, घटप्रभा सावंतवाडी वाया चंदगड आणि कोल्हापूर कोकण वाया गगनबावडा ही रेल्वे सेवा सुरू करण्याचे आग्रहाचे निवेदन दिले। नूतन खासदार छत्रपती शाहू महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीने मी एक निवेदन दिलेलं आहे। त्यातली पहिली मागणी अशी आहे की दिलेल्या आश्वासनाप्रमाणे संपर्क कार्यालय प्रत्येक तालुक्यात सुरू करा, ते त्यांनी मान्य केलंय। दुसऱ्या शब्द मी त्यांच्यात निवेदन दिलेलं आहे की 100 वर्षापूर्वी आमच्या थोरल्या शाहू महाराजांनी मुंबई बंगलोर रेल्वे तयार करत असताना ती व्हाया कोल्हापूर बेळगाव गेली पाहिजे असा हट्ट धरलेला होता, परंतु त्यावेळेला काही इंग्रजी अधिकाऱ्यांनी ती पुन्हा मिरजेपर्यंत नेले आणि मग शाहू महाराजांचं स्वप्न अपुरं राहिलं। त्यावेळेला थोरल्या शाहू महाराजांनी इकडे कोकण रेल्वे, इकडे बेळगाव आणि ते सावंतवाडी घटप्रभा असा आराखडा तयार केलेला होता। त्याच्यावर सर्वे झालाय, तत्वता मान्यता मिळाली आहे, परंतु कोणत्याही खासदारांना अंमलबजावणी घडवून आणलेली नाही। शाहू महाराजांनी मात्र शब्द दिलाय की त्याच्यावर अंमलबजावणी घडवून आणतो। रेल्वे घटप्रभा सावंतवाडी व्हाया चंदगड, कोल्हापूर बेळगाव व्हाया संकेश्वर आणि कोल्हापूर कोकण व्हाया गगनबावडा, म्हणजे कोल्हापूर बेळगाव रेल्वे व्हाया संकेश्वर सुरू होणार आहे, एक मार्ग। तिसरा मुद्दा मी सांगितलाय तो म्हणजे आपल्या देशामध्ये शिक्षण क्षेत्रावर फक्त 2.5 ते 3% खर्च केला जातोय। जगातल्या सर्वात कमी खर्च करणारं आपलं राष्ट्र आहे एकूण उत्पन्नाच्या। महाराजांना मी विनंती केलेली आहे पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित करा आणि 3% ऐवजी 6% शिक्षण खात्यावर खर्च करा, कारण शिक्षण आणि संरक्षण ही शासनाची जबाबदारी असते। विना अनुदान नावाची नादान शिक्षण पद्धतीने काढून शिक्षणाची दुकानं मांडली जायलेत, ती थांबवायची असतील तर 3 ऐवजी 6% एकूण इन्कमच्या शिक्षण खात्यावर खर्च करा। तेही त्यांना पटलंय, पार्लमेंटमध्ये तो प्रश्न उपस्थित करणार म्हणाले। आणि जेवढं काय करता येईल त्यामध्ये त्याच्याकडे जी काय मंजुरी करून घ्यावं लागेल ती निश्चित प्रयत्न त्यामध्ये राहणारच आहे, म्हणावंच लागल। ज्यावेळी घाटातला रस्ता एका धनगरानं दाखविला त्यावेळी त्या इंजिनियर म्हणून धनगराचं नाव घ्यावं लागल, तशी ही सूचना कुराडे सरांनी दिलेली आहे। कधी होईल त्या दिवशीची संकल्पना म्हणून सरांचंच नाव घेऊन त्या रस्त्याला त्या पद्धतीचं सूचक म्हणून नाव कुणाचं घ्यावं लागेल तर सरांचं। सर्व श्रेय माझी विद्यार्थिनी, माझ्या मित्राची मुलगी लता, बंडखोर पोरगी लता मॅडम, हिला द्यावं लागेल। लता मॅडम, मी जे आज निवेदन दिले ते जिल्ह्याच्या आणि देशाच्या विकासाची दिशा दाखवणारे निवेदन दिले, त्याला कृपा करून योग्य ती प्रसिद्धी द्या। ती जर प्रसिद्धी दिली तरच आमच्या मनातल्या भावना साकार होणार आहेत, म्हणून तुमच्या प्रसिद्धी खात्याला जनगर्जनेला विनंती करतो की त्याला योग्य ती प्रसिद्धी द्या। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडहिंग्लज।